नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीसीसी मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बघत आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल सॉम युनिट नंबर फर्स्ट मोमेंट ऑफ इनर्शिया. आजचं लेक्चर नंबर 8. टॉपिक सुरू आपला ट्रायंग्युलर सेक्शन. याच्या आधीचं जे लेक्चर झालं होतं याच्यामध्ये टोटल आपले 8 प्रॉब्लेम झाले होते ट्रायंग्युलर सेक्शनचे. त्याच्यानंतरचा प्रॉब्लेम घेणार आहोत आपण प्रॉब्लेम नंबर 9. तर सर्वांनी प्रॉब्लेम नंबर 9 लिहा. तर प्रॉब्लेम नंबर 9, an equilateral triangle has base of 100 mm. Using parallel axis theorem, calculate the moment of inertia about base. आता आपल्याला काय सांगितलं ना, एक इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. इक्विलॅटरल ट्रायंगल कशाला म्हणतात? ज्याच्या सर्व साइड्स काय राहतात? सारख्या राहतात. सर्वच्या सर्व साइड्स काय राहतात? सारख्या राहतात. म्हणजे काय राहतात? इक्वल राहतात. ऑल साइड्स बी इक्वल. इट इज द इक्विलॅटरल ट्रायंगल. युझिंग पॅरलल ऍक्सिस थेरम, पॅरलल ऍक्सिस थेरम चा यूज करा. याचा बेस दिलेला आहे 100 mm. म्हणजे हे जे हे दिलेलं आहे हे आहे 100 mm. तर हा हे साईड पण 100 mm, हे साईड 100 mm, हे साईड 100 mm. त्याच्यात तर काही प्रॉब्लेमच नाही. पण विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला बेसचा मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. कुठचा काढायचा आहे? बेसचा. आता इथे समजा आपण नाव दिलं आपण याला ए बी, इथचा मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. तर आपल्याला याची हाईट माहित असणं गरजेचं आहे. पण या प्रॉब्लेम मध्ये नेमकं काय झालेलं आहे की याच्यात त्यांना हाईट दिलेली नाहीये. दिली का हाईट? नाही. मग सर्वात आधी तुम्हाला एक हाईट काढावं लागेल. आता हाईट कशी काढाल बघा. टोटल डिस्टन्स किती आहे? 100 mm. आता जर टोटल डिस्टन्स जर 100 mm आहे तर अर्ध किती होईल? एक अर्धा ट्रायंगल काढू आपण. हाईट काढायची ना आपल्याला. एवढा ट्रायंगल घेऊ. आता टोटल आहे हा 100 mm चा, तर अर्धा किती होईल ना? 50 mm. हे पहिली गोष्ट. इक्विलॅटरल ट्रायंगलचे सर्व अँगल काय राहतात? सारखे राहतात. आता हा जर 60 डिग्री आहे, हा पण 60 डिग्री आणि हा पण 60 डिग्री आहे, म्हणजे हा 60 डिग्री आहे. हा तर 90 डिग्री वर आला. हा 30 होईल, कारण की 30 इकडे पण गेला. 30 + 30 60. तर हा 60 डिग्री, हा 90 डिग्री, हा 50. आणि याची हाईट, याची आपल्याला काय करायची? हाईट काढायची. तर एच फॉर हाईट, याला नाव देऊन देऊ आपण PQR. PQR. तर इथं जर आपण आता ट्रिग्नॉमेट्री रेशो जर लावला, काय लावला? ट्रिग्नॉमेट्री रेशो. तर ट्रिग्नॉमेट्री रेशोचा फॉर्म्युला आपल्याजवळ tan θ इज इक्वल टू ऑपोजिट अपॉन हायपोटेन्यूस. tan θ इज इक्वल टू ऑपोजिट अपॉन ऍडजसंट साइड. ऑपोजिट अपॉन ऍडजसंट साइड हा tan θ चा फॉर्म्युला. तर डायरेक्टली फॉर्म्युला अप्लाय करू बाय युझिंग ट्रिग्नॉमेट्री रेशो. बाय युझिंग ट्रिग्नोमेट्री रेशो आणि tan θ चा फॉर्म्युला आहे ऑपोजिट अपॉन ऍडजसंट साइड. आता tan ऍज इट इज, थीटा किती आहे? 60 डिग्री. ऑपोजिट म्हणजे समोरची साइड किती आहे? हाईट. आणि ऍडजसंट साइड किती आहे? 50. सिंपल आहे. हा 50 कसा आहे? अपॉन मध्ये इकडे आलो करतो मल्टिप्लाय. 50 × tan 60 इज इक्वल टू h. तर हाईट किती येणार? कॅल्सी टाकू आपण. 50 × tan 60. 50 कॅल्सीचा मोड डिग्री मध्ये पाहिजे. tan 60. तर हा येतो 86.60. 86.60 mm. हे झाली हाईट. विद्यार्थी मित्रांनो, एक वेळा अगेन सांगतो, समजून पाहून घ्या. झाला आता प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. प्रॉब्लेम मध्ये काय दिलेलं आहे? ॲन इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे काय होते? ट्रायंगलच्या सर्व साइडची साइड्स काय आहेत? सेम आहेत, इक्वल आहेत. हॅज द बेस 100 mm. याचा बेस दिलेला आहे 100 mm चा. युझिंग पॅरलल ऍक्सिस थेरम. पॅरलल ऍक्सिस थेरमचा यूज करावा लागते. लक्षात ठेवा, इथं लिहिलेलं आहे त्यानं खास तो मेन्शन करून. युझिंग पॅरलल ऍक्सिस थेरमचा यूज करा. कॅल्क्युलेट द मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट बेस. मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट बेस आपल्याला काढायचा. तर हे साइड आहे हाईट, हे साइड आपली बेस 100. पण आपल्याला या प्रॉब्लेम मध्ये हाईट दिली आहे का? नाही. मग या हा जो ट्रायंगल आहे याचा हाफ ट्रायंगल घेतला आपण. आता टोटल डिस्टन्स किती आहे? 100. 100चा हाफ किती होते? 50. आता
हा कोणता इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगल मध्ये सर्व अँगल काय राहतात, सारखे राहतात, 60 60 60. तर हा अँगल कितीचा झाला, 60चा. हाईट काढता येते आपल्याला. आता हाईट कशी काढतात, हाईटचा फॉर्म्युला आहे बाय युझिंग ट्रिग्नोमेट्री रेशो. ट्रिग्नोमेट्री रेशोचा यूज करू आपण. फॉर्म्युला आहे टॅन थीटा इज इक्वल टू अपोजिट अपॉन ऍडजस्टंट साईड. अपोजिट म्हणजे समोरची साईड, ऍडजस्टंट साईड म्हणजे जवळची. 50 10 मध्ये शिकलेलो तुम्ही. टॅन थीटाची व्हॅल्यू किती आहे, 60 डिग्री. 50 अपॉन मध्ये इकडे होते मल्टिप्लाय, तर एच इज इक्वल टू आला 86.60 mm. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्यापाशी डायरेक्ट फॉर्म्युला आहे मुवमेंट ऑफ इनर्शिया बेसचा, पण इथं काय म्हटलं त्यानं, युझिंग पॅरलल ऍक्सिस थेरम. पॅरलल ऍक्सिस थेरमचा यूज करा बेस काढण्यासाठी. आता पॅरलल ऍक्सिस थेरमचा यूज करायचा असेल तर सर्वात पहिले आपल्याला काय लागते, एरिया. काय काय लागते, एरिया. एरिया ऑफ ट्रायंगल. काय फॉर्म्युला एरिया ऑफ ट्रायंगल, हाफ ऑफ बेस इंटू हाईट. हा आहे फॉर्म्युला एरिया ऑफ ट्रायंगलचा. इथं लावला आपण हाफ ऑफ बेस. बेस किती आहे, 100 आणि हाईट किती आहे, 86.60. याचं कॅल्क्युलेशन करू. 1/2 इंटू 100, हे MM लिहायची गरज नाही येतो, आणि इंटू 86.60. काय येणार बघा, 1/2 इंटू 100 इंटू 86.60. याचा आन्सर येते, एरिया आला 4330 mm स्क्वेअर. त्याच्यानंतर आपल्याला काय लागते, मुवमेंट ऑफ इनर्शिया सेंट्रोइडल ऍक्सिसचा, म्हणजे आपल्याला काय लागते, आयजी. आयजी तर काढाच लागते. फॉर्म्युला आहे BH³ अपॉन 36. आयजीचा सेंट्रोइडल ऍक्सिसचा मुवमेंट ऑफ इनर्शिया BH³ अपॉन 36. आता बी किती आहे, 100. एच किती आहे, 86.60, त्याचा क्यूब अपॉन 36. कॅल्शियम टाकू आणि आन्सर इन. इथे येणार आहे 100 इन ब्रॅकेट 86.60 चा क्यूब अपॉन 36. ENG बटा. इथे आलं 1.8040 इंटू 10 to the power 6 mm to the power 4. दिस इज द IG. त्यानंतर आपल्याला काय लागते, एच. हा एच आणि हा एच वेगळा आहे बरं. आता एच म्हणजे बघा, या सेंटर पासून हा सेंटर आहे, तर एवढं डिस्टन्स. दिस इज द एच. तर याचा फॉर्म्युला काय येईल मग, आता याचा फॉर्म्युला H/3. इतकं सेंटर किती आहे, H/3. इथं की मी हाईट लिहितोय का बरी, म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन नाही होईल, 2H मध्ये कन्फ्युजन नाही झालं पाहिजे. फॉर्म्युला काय, H/3. H किती आहे, 86.60 डिवायडेड बाय 3. हे आहे हाईट. 86 थोडंसं प्रॉब्लेम कॉम्प्लिकेटेड आहे. 86.60 डिवायडेड बाय 3. याचा आन्सर आलं 28.866 हाईट MM. तिन्ही गोष्टी आपल्याला भेटलेल्या. आता लावू बाय युझिंग पॅरलल ऍक्सिस थेरम. बाय युझिंग पॅरलल ऍक्सिस थेरम. पॅरलल ऍक्सिस थेरम काय, मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट बेस AB इज इक्वल टू IG प्लस AH स्क्वेअर. म्हणजे इथं हाईटचा स्क्वेअर लिहितो मी. फॉर्म्युला आहे AH स्क्वेअर. तर आता बघा IG किती आला आपला, IG आला 1.8040 इंटू 10 to the power 6 प्लस एरिया किती आहे, एरिया 4330
30 आणि हाईट किती आहे 28.866 चा स्क्वेअर. हे कॅल्सित काढलं की मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट बेस तुम्हाला भेटून जाईल. तर लक्ष द्या इथं येणार आहे आता कॅल्सिट टाकू आपण व्हॅल्यू 1.8040 into 10 to the power 6 plus 43 एक मिनिट प्लस 4330 in bracket 28.866 ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि ENG पटा. तर याचा आन्सर येते 5.4119 into 10 to the power 6 mm to the power 4. तर याचे त्याला सांगितलं होतं आपल्याला पॅरलल ऍक्सिसचा यूज करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. कशाचा यूज करायचा आहे पॅरलल ऍक्सिसचा. एक वेळा पुन्हा सांगतो. आता असे विद्यार्थी आता जे विद्यार्थी समजा त्याने पहिलं लेक्चर असेल किंवा ज्यांनी याच्या आधीचे लेक्चर केले नसतील अशा विद्यार्थ्यांना हा टॉपिक समजणार नाही कारण की प्रॉब्लेम कॉम्प्लिकेटेड आहे. पण ज्या विद्यार्थ्यांनी मागील लेक्चर केलेले आहेत आपले 7 नंबरचं 6 नंबरचं त्यांना ते इझिली समजून गेलं असेल प्रॉब्लेम. तरी एक वेळा पुन्हा बघा जे न्यू स्टुडंट असतील त्यांच्यासाठी. An equilateral triangle has the base of 100 mm using parallel axis theorem. Calculate the moment of inertia about base. Equilateral triangle दिलाय त्याचा बेस आहे 100 mm आणि मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे बेसचाच म्हणजे AB चा. मग आता आपल्याला बेस तर पाहिजेच पण हाईट सुद्धा पाहिजे. हाईट आहे का याच्यात एच आहे का नाही. मग काय घेतलं आपण हा जो एक ट्रायंगल होता याच्यातला हाफ ट्रायंगल तयार केला PQR नाव दिलं त्याला. आता इथे हे 100 आहे तर याच्या अर्ध किती झालं 50. हा एच आहे हा एच. आता इकडे इक्विलॅटरल ट्रायंगलची प्रॉपर्टी अशी आहे की त्याचे सर्व अँगल काय राहतात 60 डिग्रीची 60 60 60. तर हा काय झाला 60. इथं लावू आता आपण ट्रिग्नोमेट्री रेशो. बाय युझिंग ट्रिग्नोमेट्री रेशो tan थीटा इज इक्वल टू अपोजिट अपॉन ऍडजसंट. अपोजिट आहे एच ऍडजसंट साइड आहे 50. हा 50 अपॉन मध्ये इकडे होते मल्टिप्लाय 50 tan 60 थीटा म्हणजे 60 डिग्री. एच आला आपला 86.60 mm. पण त्याने काय म्हटलं पॅरलल ऍक्सिस थेरमचा फॉर्म्युला लावायचा आहे त्यासाठी एरिया काढणं गरजेचं. एरियाचा फॉर्म्युला आहे हाफ ऑफ बेस इंटू हाईट. हाफ ऑफ बेस किती आहे 100 आणि एच किती आहे 86.60. तर एरिया आला आपला 4330 mm स्क्वेअर. नंतर काय लागते मुवमेंट ऑफ इनर्शिया सेंट्रॉइडल ऍक्सिस IG. फॉर्म्युला आहे BH क्यूब अपॉन 36. B आहे 100 एच आहे 86.60 चा क्यूब अपॉन 36. याचं कॅल्क्युलेशन केलं याचं आन्सर आलं 1.8040 into 10 to the power 6 mm to the power 4. तसंच आपल्याला हाईटचा स्क्वेअर पाहिजे पण इथं एच आणि हा एच मध्ये कन्फ्युजन होऊन जाईल. ते आता बघा इतकं डिस्टन्स पाहिजे. हा इथं याचा सेंट्रॉइड आहे तर सेंटर पॉईंट पासून तर एवढं डिस्टन्स h/3. आपण सेकंड सेमिस्टर मेकॅनिक्स मध्ये पाहिलं होतं h/3 सेंट्रॉइड काढताना. तर एच आहे आपला 86.60 आणि 3 तर किती आला हाईट 28.866 mm. बाय युझिंग पॅरलल ऍक्सिस थेरम फॉर्म्युला आहे मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट बेस. बेस आपला AB घेतला आपण IG प्लस A इंटू हाईटचा स्क्वेअर. आयजीच्या जागी आयजीची व्हॅल्यू एच्या जागी एची व्हॅल्यू हाईटच्या जागी हाईटची व्हॅल्यू त्याचा स्क्वेअर बाय युझिंग कॅल्सी आणि आन्सर आलं हे 5.4119 इंटू 10 to the power 6 mm to the power 4. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे समजलं की नाही समजलं सांगा मला फटाफट. समजलं काही प्रॉब्लेम ओके. अत्यंत सोपी आहे प्रॉब्लेम जास्त काही कठीण नाही आहे. फक्त एवढं आहे की जे विद्यार्थ्यांनी समजा फर्स्ट लेक्चर मध्ये जर तुम्ही बघत असाल हा व्हिडिओ तर तुम्हाला डायरेक्टली लक्षात येणार नाही काय चालू आहे कारण कन्सेप्ट कसा मोठा होत चालला. आजचं लेक्चर नंबर आपला 8 नंबरचं लेक्चर आहे. लगभग आपला 50% चॅप्टर कम्प्लीट झाला. सेंट्रॉइड अँड सेंटर मुवमेंट ऑफ इनर्शिया. सेंट्रॉइड अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा मोठा भाग आहे मुवमेंट ऑफ इनर्शिया. तर विद्यार्थी मित्रांनो हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या. काही जर कोणाला क्वेश्चन असेल तर मला क्वेश्चन विचारा. एनी क्वेश्चन एनी प्रॉब्लेम. ज्या विद्यार्थ्यांना नोट डाऊन करायचा नाही ज्याला स्क्रीनशॉट घ्यायचा आहे त्याने स्क्रीनशॉट घ्या. पहिले हे नोट डाऊन करा नंतर मग एरिया मग IG नंतर हाईट आणि फायनली हे युझिंग पॅरलल ऍक्सिस थेरम. हे होतं आपला प्रॉब्लेम नंबर 9. सेम याच्यासारखंच एक प्रॉब्लेम घेतो सेम बिलकुल सेम टू सेम.
पण थोडासा चेंजेस असा आहे की त्यांना असं म्हटलं, याच्यात असं म्हणणार नाही की तुम्ही पॅरलल ऍक्सिस थेरमचा यूज करा, याच्यात डायरेक्ट असलं की प्रॉब्लेम इझी होते. तर प्रॉब्लेम नंबर 10 जर बघितलं तर बघा, एन इक्विलॅटरल ट्रायंगल, प्रॉब्लेम बघा, एन इक्विलॅटरल ट्रायंगल has a side of 150 mm. Find the moment of inertia. Find moment of inertia about any one of side. About any one of side. एका साइड पासून मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं. पण यानं असं म्हटलं का, बाय युजिंग पॅरलल ऍक्सिस थेरम? इथं त्यानं म्हटलंच नाही पॅरलल ऍक्सिस थेरम. त्याच्यामुळे काय करसाल, इथं डायरेक्ट फॉर्म्युला आपल्यापाशी बेसचा तो लावून घेऊ. काय बघा आता, त्यानं म्हटलं एक इक्विलॅटरल ट्रायंगल दिला आपल्याला. इक्विलॅटरल ट्रायंगल कशाला बनतात, ज्याच्या सर्व साईड सारख्या. एक साइड किती आहे, 150 mm. हे साइड पण किती आहे, हे नाही, हे आहे 150 mm अशी, आणि हे पण किती आहे 150 mm. त्यानंतर याचे अँगल किती डिग्री असतात इक्विलॅटरचे, 60 डिग्री. हे अँगल आप इथून एक लाईन ड्रॉ करू. तर सर्वात पहिले आपल्याला हाईट काढणं गरजेचं आहे, एच काढणं गरजेचं आहे. आता एच काढण्यासाठी एक ट्रायंगल घेतला एवढा. आता हा आहे 60 डिग्री, हे डिस्टन्स म्हणजे एच आहे. आता 150 चे हाफ किती होते, 75 mm. पी क्यू आर इन ट्रायंगल असं लिहू शकता तुम्ही, नाही लिहिलं तरी चालते. इन ट्रायंगल पी क्यू आर बाय युजिंग ट्रिग्नोमेट्री रेशियो. ट्रिग्नोमेट्री रेशियोचा फॉर्म्युला आहे tan थीटा इज इक्वल टू अपोजिट अपॉन ऍडजसंट. आता tan थीटाची व्हॅल्यू किती आहे, 60. अपोजिट साइड किती आहे, एच, आणि ऍडजसंट साइड किती आहे, 75 अपॉन मध्ये इकडे होतो मल्टिप्लाय, म्हणजे की 75 इंटू tan 60 इज इक्वल टू एच. तर एच इज इक्वल टू हा 75 अपॉन मध्ये इकडे मल्टिप्लाय 75 इंटू tan 60 इज इक्वल टू एच. तर एच इज इक्वल टू कॅल्क्युलेट टाकू आपण, 75 इंटू tan 60 इज इक्वल टू बटन दाबायचा, नंतर ईएनजी दाबायचा. ईएनजी नाही दाबलं तरी चालते, एचडी बटन दाबा, एचडी दाबलं चालते. 129.90 हे आहे एम एम. हे काय झाली हाईट. आता विद्यार्थी मित्रांनो, बेस किती आहे, बेस आहे 150 mm आणि हाईट किती आहे 129.90 mm. आता काय करायचं आपल्याला, मोमेंट ऑफ इनर्शिया एबी साइड म्हटलं ना, तर एबी फॉर्म्युला आहे मोमेंट ऑफ इनर्शियाचा बेसचा, BH3/12. इथं बेस लिहितो, हा बेसचा डायरेक्ट फॉर्म्युला आहे, BH3/12. बी किती आहे 150, एच किती आहे 129.90 चा क्यूब अपॉन 12. कॅल्क्युलेट टाकू याला आन्सर काढू. इथे येते 150 इन ब्रॅकेट 129.90 चा क्यूब अपॉन 12 इज इक्वल टू, आता ईएनजी बटन दाबणं गरजेचं.
27.399 into 10 to the power 6 mm to the power 4. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला असं वाटलं असेल, तुमच्या दिमागात आला एक क्वेश्चन की सर आपण वरचं जे प्रॉब्लेम होतं याच्यामध्ये इथपर्यंत तर सारखंच आहे, पण याच्यात एरिया काढला, आयजी काढला, हाईट काढला, आणि याच्यात तर तुम्ही डायरेक्टच केलं, म्हणजे डायरेक्टच लावला बेसचा फॉर्म्युला BH³/12. तर विद्यार्थी मित्रांनो, त्या प्रॉब्लेम मध्ये त्याने सांगितलं होतं की बाय युझिंग पॅरलल ऍक्सिस थेरमचा यूज करा वरच्या प्रॉब्लेम मध्ये. पण प्रॉब्लेम नंबर 10 मध्ये असं कोणताच क्वेश्चन त्यानं म्हटलं नाही. त्यानं काय म्हटलं, अन इक्विलॅटरल ट्रायंगल हॅज ए साइड ऑफ 150 mm, फाइंड द मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी वन ऑफ साइड. एका साइड पासून मुवमेंट ऑफ इनर्शिया काढा. तर आपण या साइड पासून काढले, याला नाव दिलं आपण AB. तर कसा काढला एक वेळा पुन्हा सांगतो. एक ट्रायंगल आहे इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे सर्व साइड्स काय राहतात, सारख्या राहतात. मग हे साइड्स किती आहे 150, पण आपल्याला एच पाहिजे स्ट्रेट. मग काय केलं, या ट्रायंगल मधून इथं पार्टिशन केली, यातला हाफ ट्रायंगल घेतला, मग हे डिस्टन्स म्हणजेच काय होय, एच होय. हे एच, आता हे 150 आहे, 150 चे हाफ 75, आणि अँगल कितीचा होते 60 डिग्रीचा, कारण इक्विलॅटरल आहे ना म्हणून. इन ट्रायंगल PQR युझिंग ट्रिग्नोमेट्री रेशोचा फॉर्म्युला लागते. फॉर्म्युला असा आहे, टॅन थिटा इज इक्वल टू अपोजिट अपॉन ऍडजसंट. थिटाची व्हॅल्यू आहे 60 डिग्री, अपोजिट साइड आहे एच आणि ऍडजसंट साइड आहे 75. 75 अपॉन मध्ये इकडे होते मल्टिप्लाय, 75 इंटू टॅन 60 इज इक्वल टू एच. तर एच इज इक्वल टू 129.90 mm. त्यानं असं सांगितलं नाही की कशानं काढा, मग आपण डायरेक्ट फॉर्म्युलानुसार काढलं. B इज इक्वल टू 150 mm, एच इज इक्वल टू 129.90 mm. मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट बेस म्हणजे AB, BH³/12. B च्या जागी 150, H च्या जागी 129.90 चा क्यूब अपॉन 12. टू बी कॅल्क्युलेट, दिस इज द फायनल आन्सर, 27.399 इंटू 10 to the power 6 mm to the power 4. प्रॉब्लेम इज सॉल्व. तर विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या. जर तुम्हाला काही क्वेश्चन असेल, काही अडचण असेल तर विचारा. काही क्वेश्चन, काही प्रॉब्लेम, काही डिफिकल्टी? काहीच डिफिकल्टी नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके, तर याच्यासारखंच एक प्रॉब्लेम अजून घेऊ आपण, जेणेकरून तुमच्या लक्षात येऊन जाईल इझिली. आता बघा प्रॉब्लेम नंबर 3. काही डिफिकल्टी असेल तर विचारायचं, फास्ट होत असेल तेही सांगा, जास्त फास्ट होत आहे का, काही प्रॉब्लेम असेल तर तेही सांगा. काही डिफिकल्टी वगैरे, कोणा काही डिफिकल्टी नाही आहे? ओके, तर नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊ आता आपण, प्रॉब्लेम नंबर 3. आता बघा प्रॉब्लेम नंबर 3. फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया, find the moment of inertia of an equilateral triangle of side 3 meter about its apex point and base of line. Apex point and base of line. Base of line. आता बघा यानं काय म्हटलेलं आहे बघा, क्वेश्चन काय म्हटलं, फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया अँड इक्विलॅटरल ट्रायंगल ऑफ साइड दिले 3 मीटर अबाउट इट्स एपेक्स पॉइंट अँड बेस ऑफ लाईन. तर याच्यामध्ये एपेक्सचा पण मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे आणि बेसचा पण मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. आता बघा एक ट्रायंगल घेतला, इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, त्याची साइड किती आहे 3 मीटर आहे. किती साइड आहे 3 मीटर. आता हे 3 मीटर आहे, हे सुद्धा 3 मीटर आहे आणि हे सुद्धा 3 मीटर आहे.
तसंच इक्विलॅटरल ट्रायंगल असल्यामुळे सर्व अँगल कितीचा 60-60-60-60 डिग्रीच्या. पण याच्यात हाईट दिली का त्यानं? नाही. तर हे हाईट आपल्याला काय करायची आहे? काढायची. तर हे हाईट आपल्याला कशी काढतात? तर बघा, त्यासाठी आपल्याला एक ट्रायंगल याचा हे करावं लागेल, ब्रेक करावं लागेल. एक एवढा ट्रायंगल घेतला, याला नाव दिलं ABC. आता हे साईड नाही आहे, तर हे हाईट आहे 3 मीटर आहे. 3 मीटरचे हाफ किती होते? 1.5 मीटर. त्याच्यानंतर हा 60 डिग्री. इथे घेतला इन ट्रायंगल ABC बाय युजिंग ट्रिग्नोमेट्री रेशो. ट्रिग्नोमेट्री रेशो. आता ट्रिग्नोमेट्री रेशो काय? टॅन थीटा इज इक्वल टू फॉर्म्युला आहे अपोजिट अपॉन ऍडजसंट साइड. अपोजिट अपॉन ऍडजसंट साइड. आता अपोजिट साइड काय? टॅन थीटाची व्हॅल्यू आहे 60. अपोजिट साइड आहे एच आणि ऍडजसंट साइड आहे 1.5. आता 1.5 अपॉन मध्ये इकडे होते मल्टिप्लाय, तर इथे 1.5 इंटू टॅन 60 इज इक्वल टू एच. तर एच इज इक्वल टू बघा, एच इज इक्वल टू इथे 1.5 टॅन 1.5 टॅन 60. इथे 2.598 हे मीटर मध्ये. आता विद्यार्थी मित्रांनो, बेस किती आपला? बेस आहे 3 मीटर आणि हाईट आहे 2.598 मीटर. हा बेस आहे आणि हा हाईट आहे. सर्वात पहिले मोमेंट ऑफ इनर्शिया एपेक्स काढू. काय काढू? मोमेंट ऑफ इनर्शिया एपेक्स. काय फॉर्म्युला आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया एपेक्स फॉर्म्युला आहे PH³ बाय 4. B आहे 3, H किती आहे? 2.598 चा क्यूब डिवायडेड बाय 4. तर हा काय भेटेल आपल्याला? एपेक्सचा भेटून जाईल. म्हणजे कसं? 3 इंटू 2.598 चा क्यूब अपॉन 4. 13.15 मीटर टू द पॉवर 4 मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट बेस. बेसचा फॉर्म्युला काय? BH³ बाय 12. 3 इन ब्रॅकेट एच आहे 2.598 त्याचा क्यूब अपॉन 12. हे कॅल्सी टाकू आपण. 3 इन ब्रॅकेट 2.598 चा क्यूब डिवायडेड बाय 12. तर याचा इज इक्वल टू, तर याचा आन्सर येते 4.3838 mm मीटर टू द पॉवर 4. प्रॉब्लेम इज सॉल्व. तर याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो एपेक्स पण काढायला सांगितला होता, बेस पण काढायचा होता. पण याच्यामध्ये एकाने हाईट दिली नव्हती, तर हाईट आपण अशी काढलेली. आता हे 3 वेळा रिपीट झालेलं आहे, तर हे तुम्हाला समजलं असेलच. आणि हे तर डायरेक्ट फॉर्म्युला. कुणाला जर काही क्वेश्चन असेल तर विचारा. एनी डिफिकल्टी, एनी क्वेश्चन. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं आपला ट्रायंग्युलर सेक्शन कंप्लीट झाला. कोणाला जर काही क्वेश्चन असेल तर विचारा. तर विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चरमध्ये इथं थांबून जाऊ. नेक्स्ट टॉपिक आता सेक्शनचा, तो न्यू लेक्चर पासून स्टार्ट करू. धन्यवाद.